रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रात मिठाला काय महत्त्व ते बघणार आहोत. मीठ केवळ अन्नातच उपयुक्त नाही, तर त्याच्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचर दूर होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रात याला खूप महत्त्व मानले गेले आहे. जर योग्य पद्धतीने वापरले तर ते तुमच्या आयुष्यात चमत्कार करू शकतात. चला तर जाणून घेऊया मिठाचे काही वास्तु उपाय. अनेकदा आपल्या घरातील वातावरण नकारात्मक होते. घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि तुमच्या करिअरमध्ये देखील प्रगती होत नाही. तुमच्या बाबतीत देखील असे होत असेल तर तुम्ही हे उपाय ट्राय नक्की करा. हे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते. या घरगुती उपायांमुळे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी देखील घडू लागतात. तुम्ही तुमच्या घरात वेगळे मिठाचे डबे ठेवले आहेत का? जर नसेल तर लवकरच त्याची व्यवस्था करा. आज आपण असे काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यामुळे जर हा उपाय योग्य पद्धतीने आणि भक्तीने, श्रद्धेने केला तर अनेक समस्यांपासून मुक्तता नक्कीच मिळू शकेल. वास्तुशास्त्रानुसार मीठ हे शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते. याचा वापर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा राहील आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी देखील नांदेल. मिठाचा वापर तुमच्या घरातील किंवा जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो. अनेक वर्षांपासून आपले आजी आणि आई आपली नजर काढण्यासाठी देखील मिठाचा वापर करतात. चला तर मग जाणून घेऊया नकारात्मकता काढण्यासाठी, दूर करण्यासाठी मिठाचा वापर कशा पद्धतीने करावा. तुम्हाला फक्त तुमच्या घरातील मिठाच्या पेटीत लवंगा ठेवाव्या लागतील. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. मिठाच्या डब्यामध्ये लवंग ठेवणे. दुसरी गोष्ट, जर घरातील मिठाची डबी रिकामी झाली तर घराचे आशीर्वाद संपतात आणि आर्थिक परिस्थिती बिघडू लागते. म्हणून मिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा राहू देऊ नये, हे महत्त्वाचे आहे. शनिवार आणि मंगळवार जेव्हाही तुम्ही दही खाता तेव्हा त्यात थोडे काळे मीठ नक्कीच घाला. जर तुमच्या कुंडलीत शनी किंवा मंगळ दोष असेल किंवा 7.5चा प्रभाव तुम्हाला जर चालू असेल तर हा उपाय केल्याने तो दोषाचा प्रभाव कमी होईल. गुरुवार वगळता दररोज तुमच्या अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा पांढरं मीठ घाला. हा उपाय 21 दिवस सतत करा. यामुळे जीवनातील समस्या हळूहळू दूर होतील आणि नकारात्मकतेपासून मुक्तता नक्कीच मिळेल. गुरुवारी घर झाडू नका. इतर दिवशी जेव्हा तुम्ही घराची साफसफाई कराल तेव्हा पाण्यात थोडेसे खडे मीठ घाला. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते. जर तुम्हाला खूप मेहनत करून निकाल मिळत नसेल तर हा उपाय नक्कीच करून पहा. गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी गंगाजलामध्ये 1 चमचा पांढरं मीठ मिसळून ग्लासमध्ये ठेवा. हा ग्लास लाल कपड्याने झाकून तुमच्या खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. दर 15 दिवसांनी हे पाणी बदला आणि त्यात पुन्हा 1 चमचा मीठ घाला. असे केल्याने तुमच्यावर काही दोष किंवा नकारात्मक परिणाम असेल तर तो दूर होण्यास मदत होते आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू लागेल. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील आणि पैशाच्या आवकासाठी नवीन मार्ग खुले होतील. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल, उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.